नमस्कार पालको, स्वागत आहे आपलं दत्ता चौले माहिती आपल्या YouTube चॅनलमध्ये। आरटी प्रवेश प्रक्रिया 2025-26 मधनं प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या पालकांसाठी हा व्हिडिओ असणार आहे। आपण पाहतोय की आरटी प्रवेश प्रक्रियेचा दुसरा टप्पा म्हणजेच विद्यार्थी नोंदणी जे अपेक्षित होतं जानेवारी महिन्यामध्ये सुरू होणं, परंतु एक नवीन तारीख देण्यात आलेली आहे। पहिला टप्पा जो की शाळेची नोंदणी होती ती 18 डिसेंबरला सुरू झाली होती आणि 1 जानेवारी पर्यंत चालेल असं सांगितलं आलं होतं। परंतु आता आरटीच्या वेबसाईटवरती एक नवीन तारीख मिळालेली आहे, ती म्हणजे 4 जानेवारी पर्यंत शाळेची नोंदणी होणार आहे। आता पालकांना ही काळजी लागली आहे की नेमकं खरंच 5 जानेवारी पासून विद्यार्थी नोंदणी सुरू होणार का, जर सुरू झाली तर किती दिवस विद्यार्थी नोंदणीसाठी आपल्याला मिळणार आहे, त्यानंतर सोडत म्हणजे लॉटरी कोणत्या तारखेला किंवा कोणत्या महिन्यात असणार आहे, कागद पडताळणी कशी होणार, कोणत्या महिन्यात होणार आणि फायनल ऍडमिशन्स कधी होणार, म्हणजे येणाऱ्या शैक्षणिक वर्षात म्हणजे जून जुलै मध्ये माझ्या पाल्याला जूनच्या शाळेच्या सुरुवातीलाच माझ्या पाल्याला वर्गात प्रवेश मिळेल का। तर ह्या सगळ्या गोष्टीबद्दलच हा व्हिडिओ राहणार आहे। आपण जर का चॅनलवरती प्रथम असाल तर या चॅनलला सबस्क्राइब नक्की करा, जेणेकरून आरटी मार्फत जर तुमच्या पाल्याचं ऍडमिशन घ्यायचं असेल तर तुम्हाला वेळोवेळी अचूक मार्गदर्शन या चॅनलच्या माध्यमातून मिळणार आहे। सोबतच एक फ्री ऑफ कॉस्ट म्हणजे मोफतच आरटी 2025 चा एक व्हॉट्सअप ग्रुप मी बनवलेला आहे, ज्यामध्ये पालक एकमेकांशी चर्चा करून त्यांचे प्रश्न सोडवू शकतात। त्यासाठी लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे, ते ग्रुप जॉईन करून घ्या, वेळोवेळी तुम्हाला नोटिफिकेशन्स किंवा माहिती भेटतच राहील। चला तर मग माहितीला सुरुवात करूया। मित्रो, संचालक प्राथमिक शिक्षण शरद गोसावी सरांनी असं सांगण्यात आलेलं आहे की शाळेच्या नोंदणीला जवळपास 3 आठवड्याचा वेळ देण्यात येणार आहे। आपण पाहतो की 18 डिसेंबरला सुरू झालेली आहे, तर डिसेंबरचे 2 आठवडे आणि जानेवारीचा 1 आठवडा असं जर 3 आठवडे अप्रॉक्सिमेटली पकडले तर अजूनही 4 जानेवारीची तारीख ही वाढू शकते, यात काही शंका नाहीये। आशा करूया जे काही माहिती असणार आहे ती लवकरात लवकर वेबसाईटवरच्या मार्फत कळणार आहे। जर ती तारीख वाढली तर ती 10 जानेवारी पर्यंतही होऊ शकते आणि त्याच्यानंतरच विद्यार्थी नोंदणी सुरू होऊ शकते। मग जर विद्यार्थी नोंदणी जानेवारीच्या मिड मध्ये किंवा 15 जानेवारी किंवा 10 जानेवारीला सुरू झालं तर आपल्याला जवळपास 3 आठवडे मिळणार आहेत विद्यार्थ्याच्या नोंदणीसाठी। 15 दिवसाचा कालावधी दिला जाईल, त्यानंतर आणखीन 5 ते 10 दिवस वाढवून देण्यात येतील। अशा प्रकारे 3 ते 4 आठवडे म्हणजे 1 महिना जवळपास विद्यार्थी नोंदणीला मिळणार आहे। आणि त्यानंतर जी काही तिसरा टप्पा आहे म्हणजे सोडत किंवा लॉटरीचा आहे, ते अपेक्षित आहे मार्च महिन्यामध्ये। आता जानेवारी ते फेब्रुवारी मिड पर्यंत जर का विद्यार्थी नोंदणी सुरू झाली तर मार्च महिन्यामध्ये तुम्हाला सोडतची तारीख मिळू शकते आणि मार्च महिन्यामध्ये सोडत निघाली तर पहिल्या राऊंड मध्ये ज्यांचे कुणाचा नंबर लागलेला आहे कागदपत्र जमा करण्यासाठी 1 महिन्याचा कालावधी दिला जाईल। म्हणजेच एप्रिलच्या मिड पर्यंत तुम्हाला कागदपत्र जमा करावे लागतील शिक्षण विभागाकडे, पंचायत समितीला, आणि त्याची पडताळणीसाठी जवळपास 1 महिन्याचा कालावधी हा लागू शकतो। त्यामुळे मेच्या 15 तारखेपर्यंत किंवा मेच्या एंड पर्यंत पडताळणी ही पूर्ण होईल आणि अशा प्रकारे जून मध्ये तुमच्या पाल्य जे कोणी पहिल्या स्टेजमध्ये किंवा पहिल्या राऊंड मध्ये लागलेले आहेत आणि त्यांना ऍडमिट कार्ड भेटू शकतं आणि जून मध्ये ज्यावेळेस शिक्षण सुरू होईल, शैक्षणिक वर्ष सुरू होईल, त्यांना त्या शैक्षणिक वर्षासोबतच प्रवेश देण्यात येईल। आणि जे काही दरवर्षी आपण पाहतोय की जो डिले होतोय, उशीर होतोय, तो उशिरामुळे जे विद्यार्थ्याचं नुकसान होत आहे आरटी मार्फत प्रवेश घेणाऱ्या, ते टाळणार आहे। आशा करूया जे काही टेंटेटिव्ह डेट्स आता आपल्याला शिक्षण विभागामार्फत, प्राथमिक शिक्षण विभागामार्फत संचालक शरद गोसावी सरांमार्फत ज्या मिळालेल्या आहेत त्या तंतोतंत पाळल्या जातील, कुठलीच नवीन यामध्ये अडथळा येणार नाही। वेळोवेळी मी तुम्हाला चॅनलच्या माध्यमातून नोटिफिकेशन्स आणि माहिती देण्याचा प्रयत्न करणार आहे। त्यासाठी परत एकदा विनंती, चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका, सोबतच व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करा। धन्यवाद।